हाय मित्रांनो, कोकणी मिनिस्टर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळी 7 वाजता हे मित्रांनो आपलं शेवग्याचं झाड लाईटच्या वायरीवरती पडलं आणि लाईनीखाली तुटून पडल्यात बघू शकता. ह्या इकडे एक लाईन गेली होती, इकडे मागे एक घर आहे तर. आणि हे बघा, ह्या लाईनींवर इथे झाड पडलं आहे. सध्या कोकणात खूप पाऊस आहे आणि पावसापेक्षा तर वारा खूपच आहे. तर नशीब होतं म्हणून इकडे खूप वगैरे वाचले आणि इकडे लाईनींवरती पडलं. हे बघा, आता तुम्हाला तिथे जवळ जाऊन दाखवतो मग कळेल. आतून हे झाड कोरम झालं होतं, वाळवी वगैरे लागल्यासारखं झालं आहे बघा, सुकत आलं होतं आणि लाईटच्या तारेंवरती पडलं आणि ताराखाली आता तुटून पडल्यात. ते तुम्हाला दाखवतो आहे बघा. इकडे आमचं घर वगैरे संडास बाथरूम होतं. या बघा, लाईनी लटकतात, ह्या चालूच आहेत. इकडे जवळ आपण जाऊ शकत नाही. आता वायरमॅनला फोन केला आहे, ते थोड्या वेळात येऊन फ्यूज वगैरे बंद करतील आणि मग ह्या लाईनी कट करून टाकतील. तर हे बघा, कशा लाईनी खाली पडल्यात ते बघू शकता. सध्या खूप इकडे पाऊस आणि वारा चालू आहे कोकणात आणि हे बघा लाईनी कशा पडल्यात. तर मित्रांनो, शेवग्याचं झाड हे 2 पोलांच्या सेंटरलाच होतं, त्याच्यामुळे आणि वायरीसुद्धा जुन्या होत्या, त्याच्यामुळे या इथे मध्ये कट होऊन पडल्या आणि आमच्या घराजवळच तर मेन लाईनी सगळ्या लाईनी जात होत्या. खूप प्रॉब्लेम झाला असता. नशिबादी वायरमॅनला फोन लावला, बघूया किती वाजेपर्यंत येतो आहे. तर मित्रांनो, 10 वाजता वायरमॅन आलेत. आता वरती कटिंग करायला गेलेत, कारण आमच्या घराजवळच ह्या लाईनी पडल्यात, त्याच्यामुळे इकडे कोंबडी वगैरे आहेत, प्रॉब्लेम होईल. तर आता इकडे वरती चढून ते आता कट करून टाकतात. कट केल्यानंतर आता इकडे खाली उतरतात आणि उद्या येऊन लाईनीत आणून जातील असं म्हणतात. आणि खूप वारा सुटला आणि पाऊससुद्धा बघा किती सकाळी 10 वाजताच भरला आहे. काकी आणि इकडे टोपले सारवते भात ठेवण्यासाठी, पाहू शकता इकडे हे बघा. आणि आता बारीक बारीक भुशेरी पाऊस पडतो, एकदम धुक्यासारखा. हवा तर खूपच सुटले, पण जास्त काय मोठा येणार नाही असं वाटतंय. थोड्या वेळानं आता ऊन पडलं आणि हे बघा, इकडे सारवून टोपले सगळे पुन्हा सुकायला टाकलेत. हे सुकले की आपण मग ह्याच्यामध्ये भात वारवलं की भरणार. पूर्वीचे हे टोपले आहेत, बघू शकता. हाय मित्रांनो, कोकणी मिनिस्टर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सध्या कोकणात खूप दिवाळीपासून पाऊस आहे आणि पावसापेक्षा तर वारा खूप जोरदार सुटतो. रात्रीसुद्धा खूप सुटला होता आणि सकाळी वारा कमी होता आणि आमचं ते शेवग्याचं झाड पडलं आहे वायरीवरती. तर मग आता वायरमॅन वगैरे येऊन 10 वाजता ती इकडची म्हणजे शेजारच्या घरावरती लाईन गेली होती, सिंगल लाईन, त्याच्यामुळं काही जास्त लाईटचा प्रॉब्लेम नाही झाला आहे. तर ते आता कट करून गेलेत. आता उद्या येथील वायरीत आणायला वगैरे. तर आता आम्ही त्या लाईनी वगैरे सगळ्या काढून टाकलेत आणि बारीक बारीक पाऊस आत्ताच पडून गेला आहे आणि आता ऊन पडलं आहे, तरी पण ढगाळ वातावरण आहे आणि जोरदार वारा खूपच सुटला आहे. हे पाहू शकता, ह्या पोलवरतून इथे हे इकडे काकांचं घर आहे आमच्या इकडे, ही लाईन आली होती, आमच्या घराच्या पोलवरून टाकली होती तिकडून ती डायरेक्ट इथे. त्याच्यामुळे काही जास्त लाईटिंगचा प्रॉब्लेम नाही झाला आहे. ह्या सिंगल लाईनीलाच फक्त प्रॉब्लेम झाला आहे. ते तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यातून दाखवतो मग कळेल. शेवग्याचं झाड सेंटरला होतं आणि वायरीसुद्धा ह्या जुन्या आहेत, त्याच्यामुळे पोलसुद्धा नशिबादी पडले नाहीत आणि वायरींचा तुकडा उडाला ते. हे बघा, तुम्हाला इकडून दाखवतो. हे बघा, ह्या लाईनी इकडे आता कट करून गेल्या, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. आणि हे घर मागचं काय आता बंद आहे, तुळशी विवाहाला ते येतील. तोपर्यंत आता उद्या वायरमॅन येऊन लाईनी टाकून जातो असं सांगून गेलेत. बघूया आता कधी येतात ते. तर मित्रांनो, संध्याकाळचे 3:30 पावणे 4 झालेत आणि काका आता गुरं घेऊन रानात चाललेत आणि मी इथे अर्ध्यापर्यंत त्यांना गुरांना लावण्यासाठी जातो आहे. ही बघा कशी गुरं वाटेने चालले आहेत आपली. इकडे काका त्या पांढऱ्या बैलाला घेऊन चालले आहेत, कारण आज जरा ह्या दुसऱ्या वाटेने वरती गुरं घेऊन जायचे आहेत. रोज माझे व्हिडिओ बघितला असेल तर आपण फणसाकडून पुढे न्यायचो. तर वाटेपर्यंत जाईपर्यंत मित्रांनो, आपल्या कोकणी मिनिस्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. व्हिडिओला लाईकही करा, चॅनल शेअरसुद्धा करा. तर आता वाटेने गुरं आपली निघालेत. आज इकडच्या वाटेने गुरं आपल्याला वरती न्यायचे आहेत. ही बघा कशी गुरं चरत चरत चाललेत. ही आपली डिमरी आहे 1 वर्षाची. ही बघा, इथेच वरती वाट माझ्या बऱ्याच वेळा व्हिडिओत बघितला असाल. रोज आपण इकडे पुढून फणसाकडून घेऊन जायचो. आज इकडे घेऊन चाललो आहे. बरेच 1-2 दिवस इकडे गुरं गेली नाहीत चरायला, त्याच्यामुळे काका आज इकडे घेऊन चाललेत, कारण इकडची सुद्धा चरगण साफ होऊन जाईल. आणि गुरं इकडे जायला मागत आणि इकडे घाटी वगैरे सुद्धा आहे, त्याच्यामुळे आता रोज इकडून फणसाकडून पुढून जायची. माझ्या व्हिडिओत बऱ्याच वेळा बघितला असेल किंवा मागच्या व्हिडिओतही बघितला असेल. आज इकडून गुरं घेऊन वरती चाललेत. आता गुरं इथून वरती जातील, आपण आता घरी जाऊया. तर मित्रांनो, संध्याकाळचे 3:45 3:30 पावणे 4 झालेत आणि आता गुरं इकडे वरती लावून हाकून आलो अर्ध्यापर्यंत. काका आता वरती गुरं घेऊन गेले रोजच्याप्रमाणे आणि सकाळपासून बारीक बारीक पाऊस पडतो. आतासुद्धा पाऊस खूप भरला आहे, ते तुम्हाला दाखवतो. पावसाचे चिन्ह किती मोठे मोठे ढग आले ते बघूया. पावसात संध्याकाळीसुद्धा येतोय का ते.
सकाळपासून मित्रांनो 2-3 वेळा हलका फुलका पाऊस लागून गेला आहे आणि वारा तर काय खूपच आहे. वाऱ्याचा काय विषयच वेगळा आहे. पावसापेक्षा वारा खूप आहे आणि आतासुद्धा ढग बघा किती मोठे मोठे आलेत, बघू शकता. आता बघूया येतोय की काय ते. 2-3 दिवस हलका फुलकाच लागतोय पाऊस इकडे आणि आतासुद्धा वारा खूप सुटला आहे आणि मळब आला आहे. बघूया कितीसा येतोय ते. मित्रांनो आता संध्याकाळचे 6:15 झालेत आणि वारा सुटला आहे, पाऊस काय आलेला नाही. तर आजच्या व्हिडिओत बस इतकंच. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत.